तुला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय ना? पण कारण स्वयंपाक नाही ताई, एक खरं सांगू का, तो कंटाळा रोज रोज ठरवल्यामुळे आलाय तुला. आज काय करायचं, उद्या काय करायचं, सकाळी उठताच डोकं आधीच थकलेलं असतं आणि मग स्वतःलाच म्हणतेस माझ्यातच काहीतरी कमी आहे बहुतेक. पण ताई, असं नाही, तुझ्यात काहीच कमी नाहीये. समस्या फक्त एकच आहे, तू रोज स्वयंपाक नाही, तू रोज निर्णय घेतेस. आता इथेच थांब, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आपल्या आई आजी काय करायच्या माहितीये? त्या भारी पदार्थ बनवत नव्हत्या, त्या रोज नवीन प्रोग्राम करत नव्हत्या. त्या फक्त एकच गोष्ट करत होत्या, त्या स्वतःचं डोकं वाचवत होत्या. आठवड्यातून एक तास त्या मनात ठरवायच्या, सोमवारी हेच, मंगळवारी तेच, 2 दिवस हीच भाजी चालेल. म्हणून त्यांचा स्वयंपाक हातातून व्हायचा आणि आपला स्वयंपाक डोक्यातून जातो. आता तुला एक छोटंसं काम देते, फक्त 5 मिनिटाचं. आज नाही, रोज नाही, फक्त आठवड्यातून एकदा. शांत बस, कोणालाही काहीही सांगू नको आणि स्वतःला विचार, मला रोज काय सोपं पडतं, काय परत परत चालतं, काय केल्यावर मी दमत नाही. बस हे ठरव. लिहू नकोस, परफेक्ट करण्याचा हट्ट नको. आणि मग सकाळी उठल्यावर तू विचार करत नाहीस, तू फक्त करतेस. हे स्वयंपाकच नाही ताई, हे मन हलकं करण्याचं आहे. आणि जर हे ऐकून तुझ्या मनात थोडं तरी वाटलं असेल ना, अरे हे तर मी कधीच असं विचार केलाच नव्हता, तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिही, हेच हवं होतं. आणि अशाच गृहिणींचं आयुष्य खरंच सोपं करणाऱ्या, खऱ्या जमणाऱ्या प्रॅक्टिकल गोष्टींसाठी ताई मला आत्ताच फॉलो कर.